म्हणलं होतं ना पप्पाला नाही म्हणून. पप्पाला काम होतं औषधं तीन मारायचं होतं. जाऊ दे आता पुढल्या वेळेस मी येईन एखाद दिवशी अशी चक्कर मारेन शाळेमध्ये. असंच यायचं. कस काय चाललाय छकूचा अभ्यास? मला नाही यायला झालं 15 ऑगस्टच्या दिवशी. असं हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व लाडक्या ताईंचं, दादांचं आणि आपल्या छोटाल्याच्या मुकल्या बाळांचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गावाकडली चैतू. तर चला तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आहे ना बघा आत्ता सध्या ते ना वाटाण्याचा सीजन चालू आहे. तर सगळ्यात अगोदर ते ना तुम्हाला आजच्या 15 ऑगस्ट निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर आज 15 ऑगस्ट होतं आणि वाटाण्याला बघा किती छान अशा शेंगा आलेल्या आहेत आणि सगळीकडं अशा फुलं पण भरपूर लई आहेत. पण आहे ना पाखरं लई वैताग देतात म्हणून हे अशी जागजागी आम्ही हे असे काठ्या राहून त्याच्यामध्ये हे गुवाने अशा हे केल्या होत्या. म्हणजे ते वाऱ्याचे आणि फडफड करून बसलेले पाखरं उडून जाते आणि ते बारीक आहे तेच पापड्या खाऊ राहिले पाखरं. म्हणून मग म्हणलं चला हे असे बुजगावणे आपण तयार करू आणि हे लावून देऊ म्हणजे पाखरं लई तोडणार नाही. तर असं आहे आज जायचं होतं बाईक वाटाणा तोडायला. तर सावडीने कसं आहे वाटाणा तोडायला आपण सावडीने गेलो तर आपल्याकडं पण ते येणार. त्याच्यामुळं आज तिकडं जायचं होतं. तर चला आजचा व्हिडिओ भारी आणि मस्तच राहणार आहे. खाऊन झाल्या इकडं झाली केळाची वाटप. मी नाही सारे बसले केळाव. अरे उपास धरी जावा जराशी सगळ्यांना उपास आहे. खुशाल भाकरी खाता. बाय फेसबुकला ते टाकून बाईचा थोडा मेकअप होतोय. थांबा आता याला आता बाईचा मेकअप. तुम्हाला नाही दिले सविताई? तुम्हाला दिले जरा मग सविता अक्काला दिलेले आहेत. आहे काय मग नको बाय. हे भाजी आणि भाकर चालू आहे चपाती. हा आणि काय टाकले काय खायला काय बटाटा खाल्लाय आणि उपास नाही तरी पण सोबत हे पण खाल्ले. खिचडी खाली सगळं सगळं तणकून खिचडी पापड्या हक्क तणकून आणलेलं आहे. मग तर एवढं उशीर आले थोडं लवकर यायचं ना. काय नाही होत त्याला. तू शेतकऱ्याची ना बाई. चला आता वाटाण्यांची वाटप करून घ्या. फायनली यांचा वाटाणा तोडून झाला. मी आले म्हणून वाटाणा तोडून झाला. खरंय का खोटाय? मी आले म्हणून यांचा वाटाणा तोडून झाला. खरोखर मी आले म्हणून वाटाणा झाला का नाही बाई? मी आले म्हणून वाटाणा झाला का नाही? बघ शबास बघा शबास भेटला मला. इकडे बघा आजीबाई. ठीक आहे आजीबाई. मी आले म्हणून तुमचा वाटाणा झाला का नाही? आणि माझा पाय गुण लागला म्हणून बाजार वाढले का नाही? कुठे गेले मायामुळं? मग माझे पाय गुण लय भारी येत. उद्या तुमच्याला बघ वाढत का नाही? डायरेक्ट नोट बोला ना. वर टायमाचे आता मला काय माहिती बाया. 70 घेते बाई. तर असं आहे इथं असं वर टाइम खाली टाइम.
अजून तिकडला टप्पा येतो नंतर आहे यांचा वाटाणा. परत बाय आम्हाला बोलावता का? आम्ही कामाचे आहे का? सारे विचारून तर चला आता माझ्या शेंगा शेमा आहेत का? त्या सविताचे काय? जास्त वाटत तर असं आहे. अगं मी अशीच म्हणले दाटून. तर अशी शेंगा भेटत आहेत प्रत्येकाची इथं तोडायला गेल्यावर. आमच्या इकडे तर भेटत आहेत बाबा. तुम्हाला भेटत आहेत का बघा. किलोच्या पेक्षा जास्त शेंगा भेटत आहेत मस्त पैकी. तर चला आता निघतो आम्ही मस्त पैकी. आता आम्हाला तो भाऊ सोडायला येणार आहे. किती गोण्या भरल्या सगळ्या? किती भरल्या सगळ्या? 8 गोण्या. बघा मी आले म्हणून 8 गोण्या झाल्या. चला ही तांदुळक्याची भाजी पण आहे. वैशालताईने बरीचशी तांदुळक्याची भाजी घेतली त्यांच्या आजीला आहे ना. तुम्हाला घेतली. चला आता सगळ्या इकडं भाजी घ्यायला मग न झाल्या. ती इकडं अनिता पण नुसती हिच्या पुढं का तिच्या पुढं. तिला वाटत मला भेटती का नाही काय नो. धावूच काढी ती. तर असे चला आता वाजलेले 5:30. आम्ही निघतो आता घरी मस्त पैकी. तुमचा कधी तोडायचा हो? तुमचा कधी तोडायचा वाटाणा? मंगळवारी काय? बर चालते येऊ मग. काय बाईचा तर अख्खा वाटाणाचे बाबा इकडले तिकडं आहे की नाही. तो तिकडं छायाचा पण झाला का? तिचे चिल्ले पिल्ले पण आहेत बाबा तोडायला. झाली तुझी भाजी का? झाली ना. चला मग निघा तुम्ही गावात ना. तुला का झाला चहा? तो बाईन ठेवलाय चहा. आता इकडं बाईचा गवतीच्या घमिल्यात लावला काय बाई? तर बाईचा वाटाण तोडून झाल्या. बाईचा लय आग्रह होता सगळ्यांनी चहा प्यायला यायचं म्हणून. तर म्हणलं चला आता बाईचा एवढा आग्रह म्हणून सगळेजण चहा प्यायला आलो. तर बाईच्या घरी बघा इथं आल्यावर हे चुलीचं इतकं भारी सिस्टमॅटिक प्रकारे त्यांनी बनवलं होतं. हे असं तर आहे ना पहिले लोक करायचे. पहिलं बघायला भेटत होतं. आता शक्यतो कुठं हे बघायला भेटत नाही असं चुलीचं. कारण की ना असं डबे काळे होत नाही. आणि हे सिस्टमॅटिक प्रकारे असं बनवलं होतं जेणेकरून त्याचा धूर बराबर वरून असा निघून जात होता बघा इकडं. तर असं आहे ना खरंच पुढं बघायला भेटत नाही. इथं मला आज पहिल्यांदाच बायका बघायला भेटलं. तर खूप भारी आणि मस्त बाईचं किचन होतं भारी. आणि तुम्हाला तर माहिती शेतकऱ्याचं मन हे खरंच खूप मोठं असतं. आणि तुम्हाला पण बाईचं घर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा मला. आणि चला या तुम्ही पण चहा प्यायला. आम्ही पण चहा पितो आता आणि घरी जातो. तर चला मस्तपैकी वाटाणा तोडून झाला. दिवसभर हसत खेळत मस्त मज्जा करीत. आणि वाटाण्याला बाजार चांगले त्याच्यामुळे सगळे खुश आहे. आणि 2 रुपये 3 रुपये जरी वाढून गेला तरी शेतकऱ्याचं मन एकदम शान म्हणजे समाधानी होतं असं असतं. तर आनंद व्यक्त होतो तो एक अशा प्रकारे असा दिवसभर आमचा आनंद व्यक्त झाला ज्यांचा होता तो. आणि बघा छकूला काय ट्रॉफी भेटली बघा. आज 15 ऑगस्ट होता आज. तर आज तर तिला आहे ना शाळेमध्ये हे बघा भेटलंय. तर चल पाऊस पण यायला लागलाय थोडा अजून हातपाय धुवायचे बघा. वाटाणा तोडून हे असे हे झाले बघा. तर चला तिची ट्रॉफी बघू आपण. तर तुमच्यासोबत शेअर करते तिच्या ट्रॉफी पण. तर बघा हा कशाची ती ज्ञानवर्धिनीची ट्रॉफी आहे. आणि गिफ्ट इतिहास 50 शाळा पेन आणि प्रमाणपत्र ठेवून दिलं आहे. सर्टिफिकेट प्रमाणपत्र सर्टिफिकेट भेटलं का? हा पेन भेटला का? हा कशाबद्दल? इतिहास प्रदेशोत्सवाच्या. तर बघा हा छान असा पेन तिला म्हणजे भेटलाय. आणि ही ट्रॉफी पण भेटली बघा छान अशी मस्त. किती छान बघा आमची छोकू अशीच म्हणजे तिला बऱ्याच झाले. किती झाल्या ट्रॉफी का आतापर्यंत? 3च झाल्या. आज ह्या वर्षी पण होईल माझी ट्रॉफी आली. आणि ह्या वर्षी पण होणार आहे तिची ट्रॉफी. तर तिचं अभिनंदन आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन आहे की नाही. पुढला पण असाच अभ्यास करा ना अशाच आणखीन ट्रॉफी जितव आहे की नाही. तर असं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा नक्की. तर चला आता आपले कपडे धुवायचे राहिलेले. सकाळी घाई गडबडीत मी गेले होते त्याच्यामुळं तिचे म्हणजे आमचे कपडे राहिले धुवायचे. तर चला आता मी शाळेत पालकांना बोलावलं होतं तू आलीच नाही. आता काय करणार आहे छोकू. वाटाणा तोडायचा होता. आपण नाही कोणाक गेलं तर आपल्या कोण येईन बरं सांग. शाळेत पण नाही यायचं का? मॅडम आम्हाला किती मॅडम म्हणल्या संस्कृती तुझी पालक नाही आली. मॅडमला म्हणा येईन मम्मी एखाद दिवस मी अशी चक्कर मारीन. एखाद दिवशी कशा
तोडायला येते हा दिवस महत्वाचा असतो का एका दिवशी अगं पण आता वाटाणा तोडायचा पण महत्वाचा होता बाई, काय सांगते आता. तर असं असतं शेतकऱ्यांचं कसं आहे, टायमाला मुलांक पण लक्ष द्यायला होत नाही, वेळेच्या वेळेवर जाणं होत नाही शाळेमध्ये. तर चला असो, आता कसं आहे आपलं हे शेतीचं काम आहे आणि हे आपल्याला ठेवून पण होत नाही. आता कसं असतं, मी जर नसते गेले त्यांच्याकडं तर उद्या आपल्या वाटाणा तोडायला ते येणार नाही. आता तुम्हाला तर माहितीचे आपलं जवळपास एक पोत्याचा पूर्ण एक पोता अख्खा वाटाणा पेरलेला आहे आपण, आणि त्याला माणसं लागणार येतं. तर मग असं असतं आता रोजानी पण नाही का सगळ्यांचेच वाटाणे येतं. मग सगळे जिकडं तिकडं जातात आणि सावळीचं कसं आपलं हक्काचं माणूस राहतं. त्याच्यामुळं मग छकूच्या शाळेमध्ये जाता नाही आलं. तर पुढल्या वेळेस नक्की येईन छकू, आता ह्या बारीला जाऊ दे. तर सॉरी नाही आले, पुढल्या वेळेस नक्की. तू आलीच नाही तू असंच करते काय नाही काम काम कधी काय काम तुला म्हणलं होतं ना पप्पाला नाही म्हणून. पप्पा नाही आले मी काय करू मग पप्पाला काम होतं, औषधं तीन मारायचं होतं. जाऊ दे आता, पुढल्या वेळेस येईन. मी येईन एखाद्या दिवशी अशी चक्कर मारेन शाळेमध्ये. एका दिवशी काय बोलते असतं त्या दिवशी काहीच नाही नुसती यायचं नाही मग काय विचारायचं मला सांग काय विचारणार असंच काय विचारणार यायचं. कस काय चाललाय छकूचा अभ्यास, मला नाही यायला झालं 15 ऑगस्टच्या दिवशी, असं सांगायचं, म्हणायचं, बोलायचं मॅडम संग, थोड्याशा गप्पा मारायच्या, हाय की नाही. बाकी काय आहे तर जाऊ दे. आत्ता पाहिले ना तुझ्या ट्रॉफ्या मी, मग काय तर दादा गेलेला आहे. दादा काय अभ्यास करीत दिसत नाही, कारण दादा गेलेला आहे शेळ्या आणायला. तर चला आता मी राहिलेले कपडे धुवून घेते आता पटपट, आणि कपडे धुवायचे राहिले मग स्वयंपाकाला लागायचं. तर शेरडा पण यात्या मोकार काऊर होईल. तर आलेलेच आहे शेरडा पण बघा, आणि आता पूर्ण काऊरच होणार या शेळ्यांचं. असं असतं आल्यावर काऊरच चालू होतं. तर चला आता शेळ्या पण बांधून घेते मग मी मस्तपैकी. तर असं हे बघा काढांचा आवाज आणि ते चालूच झालं. फिर पाणी ठेवलं का ग. तर चला आता पाणी ठेवून घेते, आणि बुरबुर थोडंसं बुरंगाट पण यायला लागलेलं आहे. तर आता पटक्यात कपडे धुवून घेते. बाबाचा पाय दुखतो त्याच्यामुळं यांना आणायला जावं लागतं शेळ्यांना, कारण शेळ्या लोकांच्या मालात पळायचं भीती वाटते. त्याच्यामुळं मग असं माणसं लागत त्याचे. तर चला आता, तर चला कपडे धुवून झाल्यावर मस्तपैकी जेवण बनवलं. इकडं बाजरीच्या भाकरी आणि सकाळची उरलेली भाजी होती आणि वाटाण्याची मिरची, तर ती पण तव्यावर गरम करून घेतली. इकडं डाळ भात पण झाला होता आणि मिरच्या तळल्या होत्या सोबत. म्हटलं चला आज शनिवारी उपास सोडायला काहीतरी नाही का. तर चला आता बाकीच्यांना बोलावले, आता सगळे येत्यानच. ए चला ना दादा छोकू, पप्पाला बोलव. चला ए चल बाई चला सगळेजण. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. मिरच्याचे केलेत. तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. खा ना मग.